Give it up for RJ Som. Yes, guys, that's the energy I want. Again, start clapping, start clapping. Give it up for your panel, guys. Aditya, Kapil, Manish, Vishal. Yes, guys. So, should we start the show? Yes. First of all, आपला गेस्ट RJ सोम. Yes, भाई. ठीक आहे. सोमला किती लोक ओळखतात? सगळ्याच ओळखतात. सोमकडे बघून असं नाही वाटत का की टेस्ट ट्यूब बेबी असेच दिसत असतील ना? नाशिकची ती एक फेमस म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष लांब, तो कोल्हा हाच आहे, कारण हाईटच पुरत नाही ना. सोम नावाचा अर्थ होतो आय एम द डिवाइन, मैं मेरे माँ के लिए जी रहा हूं, कारण जीरा एवढाच आहे. ठीक आहे. लेट्स गो ऑन द पॅनल. फर्स्ट ऑफ ऑल आदित्य, फ्रॉम द मोस्ट फेमस पर्सन टू द लीस्ट फेमस पर्सन. प्रत्येक तमाशात एक नाच असतो, तुम्हाला माहिती आहे, तो आज आदित्यच आहे. आदित्यला इथे आदित्यला इथे बोलवलंय की तुम्हाला जेणेकरून बाकीचे लोक फनी वाटावेत. आदित्य मम्माज बॉय आहे आणि तो म्हणतो सोबो आहे मी, सोबो दादरला राहतो. एक अशी रॅन्डम पोरगी भेटली, कपिल आणि मी सोबत होतो. आम्हाला म्हणते कपिल आय एम युअर सच अ बिग फॅन. कपिल ॲक्च्युली एक शो करतो मराठी लेजंड्स नावाचा, बघितलाय कोणी? हां, थोड्या लोकांनी बघितला. ठीक आहे. मराठी लेजंड्स नावाचा समय राणाचा कॉपीड शो आहे, स्वतःचा पण नाही. ठीक आहे. तो शो करतो. बाहेर एक पोरगी भेटली, म्हणते ओ माय गॉड कपिल इज इट यू, आय एम युअर सच अ बिग फॅन यार कपिल, आय एम इन ऑ ऑफ युअर आर्ट, यू स्टोल माय हार्ट. मी विचारात पडलो, यार आतापर्यंत शो चोरी करायचा ठीक आहे, हृदय वगैरे चोरी करायला लागलंय. आणि लेजंड नाव ऐकून काय माहिती सोमच्या तोंडात पाणी सुटलंय. गिव्ह इट अप फॉर मनीष. मनीष एक असा कॉमिक आहे जो क्लेम करतो की तो 8 वर्ष झाले कॉमेडी करतोय, हिंदी कॉमेडी, पुण्याचा सगळ्यात जुना कॉमिक आहे असं क्लेम करतो. जोक्स एवढे फालतू, याचे जोक्स ऐकून डायनासोर एक्सटिंक्ट झाले होते. मनीष खूप माल फुकतो भाई, त्याच्या डोळ्यांवरून दिसत असेल तुम्हाला. ते एवढा जास्त माल फुकतो की याला जर का माल नाही भेटला तर घरातली कोथिंबीर क्रश करून सुद्धा त्याला चालते. मनीषने डिप्लोमा केलेला बाय द वे कॉमेडीमध्ये, एवढं शिकलेलं कोणीच नाही बरं का. कॉमेडीमध्ये डिप्लोमा केलाय फ्रॉम वन ऑफ द बेस्ट युनिव्हर्सिटीज इन द वर्ल्ड. त्याच्यासारखी युनिव्हर्सिटीज नाही आहे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. मनीष आणि विशालची कॉम्पिटिशन लागते की सगळ्यात फालतू जोक्स कोण करेल. गिव्ह इट अप फॉर विशाल. कोणी ओळखतं याला? नाही ना, ॲक्च्युली याच्या जागी दुसरा होता, रिप्लेस करावं लागलं. विशालचं इंस्टाग्राम आहे इडियट विशाल, चुत्या म्हणतात त्याला. विशालकडे बघून असं नाही वाटत की हा कोल्हापूरचा संतोष जुवेकर आहे, कारण त्याच्याकडे बघितलंच नाही जाते. विशाल आणि कपिलची खूप घट्ट मैत्री आहे, खूप जास्त घट्ट मैत्री. एवढी घट्ट मैत्री आहे की या दोघांना बघून कुत्रे दगड मारतात. विशालचा बॉडी काउंट आहे -1, कारण कपिल त्याला घेतो. आणि -1 इज अ इमॅजिनरी नंबर जो फक्त कपिलला माहिती आहे. तर तुम्ही बस स्टँडवर गेले असाल कधी ना कधी, सगळ्यांनी एस टी बसने ट्रॅव्हल केलं. येस, ते तुम्ही बघितलं असेल बस स्टँडच्या मुतारीत कोणीतरी एक जण हागून गेलं असतं, तो विशालच आहे. विशाल परभणीच्या बाजारात काकड्या विकायचा. विशाल ॲज अ हिरो कास्ट होऊ शकला असता कोणत्या तरी मूवीमध्ये, जर का मूवी चाकण MIDC वर बनली असती. विशाल जो आला होता पुण्याला स्टार्टिंगमध्ये, तो रसवंतीवर ऊस तोडायला आला होता. मग त्याला कपिल ऊसाच्या फड्यात घेऊन गेला. त्यानंतर ते सोबतच आहे. ऑल्सो विशाल खूप जास्त गावठी आहे बाई, खूप जास्त गावठी. म्हणजे मागे याला ना लॅब्राडॉग कुत्रं चावलं होतं,
6 महिन्यांनी त्या कुत्र्याला गावठी पिल्लं झाली. बेसिक नाही समजत बाई याला एका पोरीने मेसेज केला, विशाल आय वॉन्ट युअर, ते वांग्याचं इमोजी येतं बघा, सगळ्यांनी बघितलं असेल ना, आय वॉन्ट युअर म्हणतो, निसर्गकडून मागतो जळगावचा आहे. विशालला वाटतं जी स्पॉटचा अर्थ गांड होतो. विशालला ती पोरगी बोलली, विशाल टेक मी ऑन क्लाउड 9. तर म्हणतो ते हॉटेल खूप महाग आहे, आपल्याला परवडायचं नाही. विशालची गर्लफ्रेंड त्याला सांगत होती, विशाल डू यू नो अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल. विशाल म्हणतो कुठल्या कंपनीचे, मला ॲटलास माहिती आहे, ती तिकडून काय पता करते, काय चालू आहे तुझं, काय बोलतोयस, मला किती त्रास होतोय. विशाल म्हणतो एवढी चालूच नको ना मग. गिव्ह अप फॉर विशाल गाईज. हॅलो हॅलो हॅलो. तर माझं नाव विशाल चौगुले, मी रिप्लेसमेंट आहे अक्षय निर्वळची. हे सगळे जोक अक्षय निर्वळवरच्या माझ्यावरती मारतोय. एकही जोक माझ्याशी रिलेटेड नाहीये. आपलं सिक्रेट नको सांगू भाई. रिप्लेसमेंट म्हणून बोलवलंय, 2 तासापूर्वी मला बोलवलंय, मी इथं बसून तुमच्यावरती काही रोस्ट लिहिले त्यांच्यावरती. आणि तुम्ही रोस्ट बघितला असाल ना याचे, आशिष सोलंकीचे रोस्ट शो. त्याच्यामध्ये कसं फेमस कॉमिक एकत्र येतात, फेमस कॉमिक, आणि ते एका फेमस माणसाला रोस्ट करतात, फेमस कॉमिक. आणि सोहम एवढा भोळा आहे, त्याला वाटते की हे सगळे मिळून आम्ही याचे फॉलोअर्स वाढवू. ठीक आहे, असं आता जे केलंय ते निस्तराल तर पाहिजे. निसर्ग, तुम्ही ती गोष्ट ऐकली आहे, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, हाच तो भोपळा. म्हणजे वाघानं सुद्धा याला खायला नकार दिला, एवढी चरबी ह्याच्यात. निसर्ग म्हणजे हा डॉक्टर आहे. निसर्ग डॉक्टर म्हणजे डेंटिस्ट आहे. निसर्गला बघून असं नाही वाटत की अर्ध्या जळगावची केळी फक्त निसर्गच खातोय. असा निसर्ग असेल तर होऊ दे ग्लोबल वॉर्मिंग. भाई निसर्ग पुशअप, निसर्गला पुशअप नाही मारतायत, कारण निसर्ग जेव्हा पुशअप मारतो त्याची छाती जमिनीला टेकते. जेव्हा निसर्ग पुशअप मारतो सगळ्यांना वाटतं कोणीतरी पोटावर झोपलंय. ठीक आहे भाई. निसर्ग नंतर मराठी कपिल टाळ्या एकदा मराठी कपिलसाठी भाई. कपिलकडे बघून असं नाही वाटत की कपिल मेट्रोमध्ये बसून मुलींचे हळूच व्हिडिओ काढतो. कपिल भाई एकदा हसून दाखव, अजून एकदा स्मित असते एकदा सगळ्यांना. कपिलचं हसणं बघून असं नाही वाटत की कपिल खूप वर्षापासून लपवण्याचा प्रयत्न करतोय की त्याला मुळव्याध आहे. आणि हा शो पण कपिल भाई फ्रीमध्ये करतोय खरंच. म्हणजे याने एकही रुपया नाही घेतलेला, कारण त्याला असं वाटलं की त्याचं मुळव्याचं ऑपरेशन हा निसर्ग करेल. निसर्ग म्हणाला भाई मी डेंटिस्ट आहे. तर कपिल म्हणतो भाई दात उपटल्यासारखा उपटून काढ. कपिल चाची 420 मधला चाची. कपिलने मराठी लेजंड हा शो बनवलाय, जो इंडियाज गोट लेटेंट समय रैनाचा शो आहे. भाईने अख्खा शो चोरलाय. म्हणजे चोरांचे पण प्रकार असतात ना, कोणी भांडी चोरतं, कोणी कपडे. शो चोरला भाईने. ह्याला कोल्हापुरी भाषेमध्ये बाजार बसवी म्हणतात. ठीक आहे भाई. मनीषसाठी एकदा जोरदार टाळ्या भाई. मनीष भाई हा पुणे कॉमेडी सीन मधला सुनील पाल आहे. सुनील पाल सुद्धा ज्यावेळी याचे व्हिडिओ बघेल तो सुद्धा शिव्या द्यायला सुरू करेल. हा सर्टिफाईड गंजेडे आहे. ते डोळे बघा, चष्मा काढून दाखव भाई. सर्टिफाईड गंजेडे म्हणजे हा एवढा गांजा पितो भाई की याने एकदा गांजा पिऊन स्वतःच्या मेल ऑडियन्सला छेडला होता. मनीष मराठी खूप घाणेरडी बोलतो, म्हणजे त्याचं मराठी ऐकवत नाही.
मनीषचं मराठी बोलणं म्हणजे असं वाटते की सनी लिओनला बारशाला बोलवून तिची ओटी भरल्यासारखं. ठीक आहे आदित्य, नेक्स्ट आदित्यसाठी एकदा जोरात टाळ्या बाई. आज मी पण पहिल्यांदा बघतोय याला. आदित्यला बघून मला परत त्याला भेटायची इच्छाच नाही आहे. तू त्याच्याकडे बघा एकदा, म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत म्हणजे ह्याला जर साडी घालून बोलवला असता तर याला बघायला तर मजा आली असती. आदित्य नावाचं एवढं कॉमन आहे. आदित्य नावाची पोरी चुत्याच असतात ना. म्हणजे कोण आदित्य नावाचा कोण मुलगा एवढा मोठा झालाय? आदित्य नावाचा एक तर मुलगा मोठा आहे काय सांगा? मोठा सगळ्यात हायेस्ट जो मोठा माणूस आहे त्याचं नाव पण आदित्य पांचोले. तुम्हाला माहित आहे आदित्य हा एप्स्टीन फाईल मध्ये जी लहान मुलं होती त्याच्यामध्ये टॉप लिस्टला होता. आणि आज आदित्यवर पण जे पण आम्ही जोक करू त्याच्यावरती जर तुम्ही नाही असला तर ते सुद्धा त्याच्यासाठी रोस्ट मध्ये काउंट होतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे RJ सोहम, ज्याच्यासाठी त्याच्या नावावरती हा शो चालू आहे, ज्याच्यासाठी तुम्ही आलाय. RJ सोहमचे जुने व्हिडिओ बघितलाय तुम्ही, म्हणजे रोस्ट व्हिडिओ. आणि तो रोस्ट असा म्हणजे एकदम असा हायपर झाल्यासारखं करतो ना, एकदम फास्ट बोलतो एकदम. आणि मी पण ज्यावेळी त्याचा व्हिडिओ बघायचो मला वाटायचं की ह्याच्यावरती लहानपणी लैंगिक अत्याचार वगैरे झालाय का. कारण भाई फ्रस्ट्रेशन मोडवरच असतो, कायम फ्रस्ट्रेशन काढतो भाई. ह्याच्याकडे बघून असं नाही वाटत की हा साईड कॅरेक्टरचा पण साईड कॅरेक्टर आहे. म्हणजे आधी हा दिसायला पण एकदम बारीक होता, आता जरा बरा दिसतो. आधी एकदम बारीक असा काठी असा, पण अजून पण याच्याकडे बघून असं वाटतं की हा स्टेरॉइडचा साईड इफेक्ट आहे. सोहम नेहमी सिंपतीची भीक मागत असतो की बाई माझ्यासोबत नेहमी वाईट झालं. सगळ्यांकडे सिंपती मागतो असं माझ्यासोबत होत. बाई माझा काही प्रॉब्लेम नाही आहे, मी सिंपती द्यायला तयार आहे, पण माझी हाईट एवढी आहे की माझी सिंपती त्याच्या खालीपर्यंत पोहोचणार नाही. सोहम नाशिकचा आहे, नाशिकचा असून सुद्धा सोहम मिसळ नाही खात. विश्वास बसतोय तुमचा? नाशिकचा असून पण मिसळ नाही खात, कारण याला असं वाटतं की मिसळ खाल्ल्याने गांड जळते. पण तुम्ही जर याला मागून बघितला तर तुम्हाला कळेल की याच्या पाठीनंतर डायरेक्ट मांडी सुरू होते. तुम्हाला माहितीये सोहमने पिक्चरमध्ये पण काम केलंय, भोजपुरी पिक्चरमध्ये. तुम्ही ते गाणं ऐकलंय की कमरिया करे लपालप लॉलीपॉप लागे नू, हाच तो लॉलीपॉप. ओके, दॅट वॉज माय टाइम गाइज. यू बीन लवली ऑडियन्स. बॅक टू होस्ट. गिव इट अप फॉर विशाल गाइज. बट आपला नेक्स्ट कॉमिक आता आदित्य सावंत आहे. गिव इट अप फॉर आदित्य सावंत. एकदा टाळ्या वाजवा. आदित्य जे नाव आहे ना त्याचा अर्थ होतो द सन. द सन आपल्याकडे आहे द सन ऑफ अ बिच. हा आदित्य जो आहे तो मुंबईचा कॉमिक आहे आणि मुंबईचा कॉमेडी सीन खूप मोठा असतो. ठीक आहे, खूप मोठा सीन आहे. तिथे त्याने सर्व्हाइव्ह केलंय कारण की त्याला प्रणितला नीट देता येतो. आदित्य सावंत राखी सावंतचा सावत्र भाऊ आहे. आदित्यला रोस्ट करणं म्हणजे गोलमालमध्ये तुषार कपूरला डायलॉग देण्यासारखं आहे. जर ह्या शो मधून चुकून पण हा व्हायरल झाला ना तर बाकी सगळे तर जीव देणार आहेत. इंस्टाग्रामवर ते मीम तर बघितलंय तुम्ही, ती एक पोरगी असते व्हाईट छोटीशी आणि तिच्या आजूबाजूला 8-10 असे ते जनावर उभे असतात काळ्या कलरचे. ती पोरगी आदित्यच आहे. आदित्यच्या चेहऱ्याकडे बघून असं का वाटतं की हा व्ही कटची चड्डी घालत असेल. आदित्यला धुरंधर मध्ये यालिनाचा रोल ऑफर झाला होता. आदित्य अजून पण संडासला शिशी असं म्हणतो. आदित्य सारखे मुलं हे याच्यासारखेच असतात. याच्या चेहऱ्याकडे बघा. त्याच्या स्टोरी नाही सांगत का कोणी कोणी मुलं, मला लहानपणी माझ्या काकांनी छेडलं होतं, तोच आहे. भारी एन्जॉय. आदित्य पत्त्याच्या अड्ड्यावर जाऊन म्हणतो आपण उनो खेळूय का. रिव्हर्स करून यालाच घेतला होता.
आदित्य सावंत गाईज. हाय हॅलो. निसर्गला बघून तुम्हाला असं वाटत नाही की हा थोडासा हलवाई वगैरे टाईप वाटतो? डोरेमोन आणि नोबिताचा पोरगा असतं असं दिसलं असतं ते. पण बघा यार, थोडा ना असा गोलमटोल टाईप आहे ना तो, असा गोलमटोल टाईप आहे. म्हणजे ह्याला जर तुम्ही बीन बॅगवर ठेवलात तर असं वाटेल 2 बीन बॅग आहेत. हा सोफा नसता तर ह्याच्यावरच बसवणार होतो त्याला. तू क्या बात आहे बोललाच असतात त्यानंतर पण. हा माणूस एवढा जास्त आहे ना की ह्याचा पासपोर्ट साईज फोटो पण पॅनोरामिक मध्येच काढावा लागतो. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला माहिती आहे ते एक रस्त्यावरती कचऱ्याचा डबा असतो पेंग्विन शेपचा, बघा जरा नीट. हात घातलं पण काळाच आहे त्यांनी. निसर्ग असा कॉमिक आहे ना की त्याला फरक नाही पडत की 4 लोक काय बोलतील. त्याच्या शोलाच 2 लोक येतात. कारण बाई एवढा जबरदस्त माणूस आहे. ह्याचे जोक्स ऐकल्यावर ना लंगडी माणसं पण ह्याला सांगतात तू स्वतःच्या पावर कधी उभा राहणार म्हणून. तुम्हाला एक गोष्ट माहिती निसर्गबद्दल? ह्यानी झाकीरसाठी ओपन केलं होतं, झाकीर खानसाठी ओपन केलं होतं ह्यानी. म्हणजे मोठ्या लोकांबरोबर पण वाईट गोष्ट होतात. ओपन तुम्हाला नसेल काय तर सांगतो, स्टँडअप कॉमेडी शो असतो त्याच्यामध्ये पहिली 5 मिनिटं दिली जातात. ते यांनी झाकीर खानसाठी गेलं होतं. एकदा टाळ्या वाजवू शकतो आपण त्याच्यासाठी. खूप भारी गोष्ट. मला ते कळल्यानंतर वाटलं की मुसलमानांवर खरंच अत्याचार होत आहेत. झाकीरने माहितीये रिटायरमेंट घेतली, 4-5 वर्ष कॉमेडी नाही करणार बोलला तो बाई. ह्याला ना आपण एकदा अरेंज मॅरेजसाठी घेऊन गेलो होतो निसर्ग भाईला. तिथे पण भाई रिजेक्ट झालेत, तिथे पण भाईची लागली आहे. निसर्ग आहे ना, बघा तुम्ही असं निसर्गचे व्हिडिओ वगैरे बघाल, ह्याला असं पर्सनली बघाल तर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेल. असं वाटतं की काहीतरी भारी सांगणार आहे हा माणूस. पण 1-2 मिनिटानंतर कळतं अडाणचोट आहे एक नंबरचा. काही माहिती नाही याला. एका अडाणचोटा करून दुसऱ्याकडे जाऊया. विशाल आहे आपल्याकडे आज. रिप्लेसमेंट कॉमिक आहे. रिप्लेसमेंटचा अर्थ कळतो तुम्हाला? ह्याला इकडे बोलवलं नव्हतं, हा आणला गेलाय. हा शो सध्या महाराष्ट्र सरकारासारखा आहे, कुठची खुर्ची कोणाला मिळेल काहीच माहिती नाही. पण विशालचं नाव मला फार जास्त आवडलं. विशालचं नाव बघून असं वाटतं ना, विशाल आहे पण हा कोल्हापुरातला, असं काहीतरी मोठं वाटतं. पण ह्याच्याकडे नीट बघा, हाडाची काढा आणि बोच्याचं तुंतुन. कशाला बॉडीला मेल नाही. पण हा मला ना असं ऍक्च्युली वाटतो कुपोषित हॅरी पॉटर आहे. पुण्यामध्ये राहतो, कोल्हापूरचा आहे. तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमधून हा कसा आला असेल? हकलवलं ह्याला, त्या लोकांनी गांडीवर लात मारून काढलं ह्याला. आणि हा जसाच गेला ना बाहेर तसाच कोल्हापूरवाल्याने लिहिलंय आय लव्ह कोल्हापूर. हा होता तोपर्यंत नाही लिहिलेला. ह्याचे व्हिडिओचे टॉपिक बघितले तुम्ही? हा, तुम्ही ह्यालाच बघितलं नाही काय व्हिडिओ. मनीषसाठी काय बदलू शकतो आपण गाईज? हा, मनीषचं इन्स्टा ID माहिती तुम्हाला काय? पवार ऑफ कॉमेडी. महाराष्ट्रातला सगळ्यात अनसक्सेसफुल पवार आहे हा. मनीषकडे बघितल्यावर तुम्हाला असं वाटत नाही की हा कधी पण उधारी मागेल? मनीष ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो मनीषचा अर्थ काय. मनीषचा अर्थ म्हणजे बुद्धिमान. ह्याच्याकडे बघून वाटतं बुद्धी आणि मान ह्या दोन्ही गोष्टी शाट संबंध नाही ह्या माणसाचा. फ्रीलान्सर आहे हा, भिकाऱ्यांकडे पण भीक मागतो. तुम्हाला मी एक सांगतो, हा ना डेअरी मिल्क पण EMI वर घेतो. अर्जुन कपूर ह्याच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आहे. एवढा अनसक्सेसफुल माणूस आहे. सापशिडीमध्ये सापशिडी खेळतो, ह्याच्यात साप पण ह्याला खात नाही. तो पण बोलतो माझी टेस्ट बेटर आहे. पण एक टॅलेंटेड माणसापासून आपण दुसऱ्या टॅलेंटेड माणसाकडे जाऊया. एक फारच टॅलेंटेड स्मार्ट माणूस आहे कपिल. मी कपिल शर्माबद्दल बोलतोय. ह्या कपिलचा काहीच संबंध नाही टॅलेंट सोबत. तुम्हाला माहिती आहे ह्या कपिलचं एक हे आहे कॉमेडी क्लब आहे, ऑरेंज कॉमेडी क्लब नावाचं. ह्या माणसाला वाटलं ऑरेंज नाव ठेवलं तर ह्या देशात सक्सेस मिळेलच आपल्याला. हा, याच्याकडे बघा, तुम्हाला असं वाटत नाही थोडासा राईट विंगची वाईब आहे याच्याकडून बघून? आहे हा थोडा. ह्याने गर्लफ्रेंड बरोबर ब्रेकअप केला कारण ती ह्याला ग्रीन फ्लॅग बोलली होती. ह्याला बघून तुम्हाला वाटत नाही क्राईम पेट्रोलच्या कुठच्या तरी एपिसोडमध्ये आला असेल? पण नाही यार, मला ना कपिलच्या कॉमेडीवरती काय असे जोक्स आठवले नाहीत खरं बोलायचं तर. कारण त्यांनी ते केली पाहिजे ना पहिला तर.
करतच नाही तर जोक्स कुठून काढणार. पण कपिल, मी तुम्हाला सांगू, एक धंदेवाला माणूस आहे. त्याचं स्वतःचं दुकान नीट नाही झालं, त्या दुसऱ्याच्या दुकानाची लावायला आलाय तो. आणि कपिलकडे तुम्ही नीट बघा, त्याच्याने एक एक्सप्रेशन असतं, नेहमी एक एक्सप्रेशन असतं. असं वाटतं की लेंडू कुठेतरी अडकले, निघतच नाही. सो आपण एका फेक लेजंडबद्दल बोललो. आपण आता एका रिअल लेजंडबद्दल बोलूया. मी श्रीमान लेजंडबद्दल बोलतोय. हे RJ आहे. तो बघा ना, तुम्हाला असं वाटत नाही चेसच्या घोड्यासारखं आहे? तेवढी साईड आहे त्याची, 1, 2, 2.5. ह्याला स्वप्न पण ह्याची छोटीच आहेत. हा नाशिकमधून येतो. नाशिकमधून अजून एक माणूस येतो, अशोक खरात. त्यामुळे मी सोहमला कधीच बॉडी काउंट नाही विचारला, कारण ह्याचा टेबल काउंटच असणार. सोहम आणि अशोक खरात मध्ये ना एकच डिफरन्स आहे, त्यांच्या व्हिडिओजला जास्त व्ह्यूज आहेत. सोहम बद्दल आहे ना, मला असं वाटतं बेसिकली की एक गोष्ट फार त्याच्यातली चांगली आहे की तो ना माझा फार चांगला मित्र आहे. फार चांगला मित्र आहे सोहम माझा. मी तुम्हाला सांगतो, हीच गोष्ट वापरायची असते फेमस लोकांबरोबर मैत्री करताना. त्यांनी पण तीच वापरली आहे श्रीमान बरोबर मैत्री. भाई किती नाव घेतो श्रीमानचं, किती दिवसभर श्रीमान 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 करत असतो. भाई एवढं नाव तुला घ्यायचं तर त्या उखाणा घे एखादा. मी सांगतो उखाणा घे, चांगलं वाटेल. ह्याला नसेल जमत आपण घेऊया उखाणा एक, मी लिहून आणलाय. गच्चीवर ठेवली कुंडी, गच्चीवर ठेवली कुंडी, कुंडीला लावलं रोप. श्रीमानमुळेच मला करिअरला मिळाला स्कोप. पहिल्यांदा मी बघितलं सोहमला स्वतःला फ्लिप करताना, नाहीतर नेहमी श्रीमानवरच डिपेंडेंट असतो. थँक्यू गाईज, दिस वॉज माय टाइम. तुमच्या होस्टला बोलवा. गिव अप फॉर आदित्य गाईज. भारी केलं त्याने, है ना. बट आता आपला नेक्स्ट माणूस आहे मनीष पवार. भाई तू का फुकून का आलास? आताही पाणीच पित होता तू. ताण लागतं ना. मनीषचं जे मेन इंस्टाग्राम आहे ते आहे ठीक है मनीष, कॉज दॅट्स वॉट शी सेड. ठीक आहे मनीष, 2 मिनिट भी ठीक ही आहे. मनीषला मी बाहेर भेटलो, विचारलं भाई तू कुठे राहतोस? मनीष म्हणतो पी टाउन बेबी. म्हटलं पुण्यात कुठे राहतो? म्हणतो H टाउन बेबी. मला वाटलं हाय स्ट्रीटला राहत असेल, हडपसरला राहतो हा. मनीष फ्रीलान्सिंग करतो, कारण ऑफिसमध्ये जॉईंट फुकायला अलाउड नाही. मनीष खूप जुना कॉमिक आहे, पण लाचारी ना शेवटी. कसं आहे, एक जळगाववरून कॉमिक त्याला फोन करतो, भाई मी नाही का रोज शो करतोय, हिंदी आहे क्या? नाही मराठी आहे. कर लूंगा. लाचारी नाही तर काय. मनीष पहिले हिंदी कॉमेडीची माँ बहन करून आता मराठी कॉमेडीची करायला एक आलाय. मनीषची हिंदी ऐकाल तुम्ही आता थोड्या वेळाने, बिहाऱ्यासारखी बोलतो. म्हणजे जर काही ते कार्यकर्ते आले तर हा पहिला माणूस असेल जो मराठी असून पण मार खाईल. गिव अप फॉर मनीष पवार गाईज. कसे आहात मित्रांनो? हा ठीक आहे. काय चालू आहे इथे यार? रोस्ट राईट साईडला बघा, एवढे लेजंड व्हॅनचोत. हे फोटो बघा इकडे यार, आणि ह्या पादरी लोक व्हॅनचो इथे सगळे. ठीक आहात तुम्ही? हां हां, मी बघतोय हा केव्हापासून कोणी पण आला की फोन काढून रेकॉर्डिंग चालू करतोय. भाई तू काय ओयोमध्ये काम करायचं का काय? काय भाई प्लीज माझं काही काढू नको असं यार. ठीक आहे, माझी गाण फाटते. AI आले ना आता, बघितलंय ना तुम्ही AI. भाई कोणी मिसयूज करून यायचं यार. लाईक माहीत पडलं उद्या मी माईक पकडून भोंगडा उभा आहे मॅच. भाई प्लीज नको काढू माझं असं काही. ठीक आहे,
माझी थोडी मराठी वीक आहे, मी महाराष्ट्रीयनच आहे. हां, माझी थोडी मराठी वीक आहे ना. ठीक आहे, तर समजून घ्या काही जोक्स. ठीक आहे, ओके. मी बघतोय सर, तुम्ही केव्हापासून जो पण येत आहे त्याला घरूनच बघतायत तुम्ही एकदम. माझ्या पण अशा आत्मामध्येच बघायले तुम्ही असे. प्लीज सर, ठीक आहे, माफ करा माझी मराठी. आणि असा नका बसू सर, ठीक आहे. याचा अर्थ होतो हसा व्हेंचो तो. इट्स अ टू वे ॲक्टिव्हिटी. करूया सुरू मग आपण. हां, निसर्ग गाईस. हा बघा गाईस, निसर्ग. निसर्गाकडे बघून मला असं वाटलं की यार, प्रत्येक निसर्ग सुंदर नसतो, आहे ना. लाईक जर तुम्ही निसर्ग बघितला, लोणावळ्याला गेले, तुम्हाला कळेल की तिकडे खूप सुंदर पक्षी आहेत, प्राणी आहेत, डोंगरं आहेत. पण या निसर्गाच्या गांडीमध्ये खूप किडे आहेत. मला थोडी पहिली भीती वाटत होती की निसर्गाला मी रोज केलं तर त्याच्या ऑडियन्सला काय वाटेल. त्याने रिअलाइज ऑडियन्सच नाही आहे बँचशी. तर मित्र वगैरे बोलवले त्यांनी. ठीक आहे, हो. मला यार निसर्गाचा रोज करू वाटत नाही आहे, कारण की ही इज गोईंग थ्रू टफ टाईम. माहिती का, निसर्गाला तुम्हाला माहिती मुतखडा आहे माहीत. अरे जोक नाही आहे हा, आहे मुतखडा आहे. ह्याचा मित्र कोण आहे ह्याचा बघ, ते पण ऍक्सेप्ट करत नाही की नाही पब्लिकमध्ये मित्र नाही. पब्लिक भाई तुला माहिती आहे मुतखडा आहे म्हणून, याला नाही माहिती दाखव. ठीक आहे, नाही का. निसर्ग मीन्स नेचर, राईट. मेला याला म्हणतो की झाडे लावा, झाडे वाढवा. हा फक्त पोट वाढवतोय, अजून काही नाही. हो. तुम्हाला निसर्गाबद्दल अजून एक गोष्ट माहिती आहे की निसर्ग गे आहे म्हणून? नाही माहिती आहे, काही जोक नाही आहे याच्यामध्ये. गे आहे, खरं गे आहे तो. मी काही होमोफोबिक नाही आहे, ठीक आहे. हां हां, मी सपोर्ट करतो, कारण त्याची कम्युनिटी आहे ती LGBT कम्युनिटी. ठीक आहे, मी हां काय सोहम पण गे. अच्छा, ओके, मला नाही माहिती. पण जे एकाच कम्युनिटीमध्ये आहेत ते ओळखत एकमेकाला, त्याच्यामुळे की आय कॉन्टॅक्टमध्ये ओळखत की अच्छा तू पण. अच्छा ठीक आहे, ठीक आहे. जे पण आहे भाई, भाई तू कन्व्हिन्स वाटत नाही, खरं गे आहे तो असं. खूप लवकर ॲग्री केलं यार ना माहिती. नेक्स्ट गाईज, आदित्य. तो तिकडला आहे, तो तिकडला, तो आदित्य आहे. आदित्यकडे एकदा बघा सगळेजण. काय वाटतं? काहीच नाही. आदित्यकडे बघून एक गोष्ट वाटते, सेम याच्या पॅरेंट्सला पण वाटतं तीच गोष्ट. स्पर्म वेस्ट झालं नाही. आदित्य तुम्हाला माहिती रॅप पण करतो. ही इज अ रॅपर. माहिती तुम्हाला? ही इज अ रॅपर आणि कॉमेडियन ऑल्सो. दोन्ही पण आर्ट फॉर्मची गाण मारतोय. हां, मी याच्यासोबत एका रॅप बॅटलला गेलो होतो. रॅप बॅटल्स माहिती तुम्हाला? रॅप की रॅप बॅटलला गेलतो तर समोरच्याला तो बोलतोय, हिंदीमध्ये बोलतोय, बकचोदी करने से कोई बड़ा नहीं होता, डॉक्टर से चेकअप करा ले, आय थिंक तेरा नहीं होता. पोरीला बोलतोय. हा, फालतू फालतू रॅप करतो भाई, फालतू. पता आता नवीन पाहता काय रॅप लिहिलाय है ना. मला म्हणतोय की बाप बाप होता है बेटा बेटा, तेरे जैसे 100 टप्पू पैदा करेगा ये जेठा. काय पण काय सेन्स नाही म्हणत गोष्टीचा, बस फालतू रॅप्स. सेम सेम जशी कॉमेडी तसा रॅप. ठीक आहे. आदित्य मॅरिड पण आहे. या मॅरिड आहे. किती वर्ष झाले भाई लग्नाला? ठीक आहे.
नाही खोटं खोटं नाही सगळं मॅरिड आहे आता. आणि तुम्ही ती न्यूज ऐकली होती की ज्यावेळेस आता एक बाई गेलती मेघालयाच्या पहाडावर तिच्या नवऱ्याला घेऊन, तिथे त्याला मारलं हे ना. तर ज्यावेळेस ह्यांचं लग्न झालं होतं त्यावेळेस ह्याची वाईफ पण म्हणली की आपण पण जाऊया मेघालयाच्या पहाडावर. ह्याची गाण फाटली. हा, ह्याला कळालं नाही कसं अवॉइड करू मी ही गोष्ट. हा म्हणला माझे पॅरेंट्स पण येतील. हा, बिगर बायसेपचा फॅन आहे ना तो, त्याच्यामुळे. हा, तुम्हाला माहीत असेल कपिल संभाजीनगरचा आहे, निसर्ग जळगावचा आहे आणि आदित्य भोसडीचा आहे. विशाल गाईज, विशालसाठी एकदा टाळ्या. विशाल खूप गरीब आहे. ह्या काही खराब गोष्ट नाही. गरीब, किती लोक गरीब आहे तिथे. याचे सर्वात जास्त फॉलोवर आहे इथे तोच गरीब त्यांचे. आदित्य खूप गरीब आहे. आदित्य एवढा गरीब आहे की तो बिअर पिल्यानंतर मुतायला पण जात नाही. अरे नशा निघून गेला तर तो वाचून ठेवतो तो आदित्य. आतापर्यंत लिफ्ट मागत आलाय. ॲटली पीएम मध्ये येते यार, PMP मध्ये यायचं ॲटलिस्ट यार. म्हणतो पास नाही आहे. अरे पण तो PMPचा पास यार. हा, गरीब गरीब आहे आदित्य, पण ह्यामध्ये काही खराब गोष्ट नाही आहे. गरीब आहे तो, हार्डवर्किंग पण आहे. लाईक तो पैसे कमवण्यासाठी खूप गोष्टी करतो. परवाच त्याला मी बघितलं ओनली फॅन्सवर. आणि माझा मित्र आहे, सपोर्ट केलं मी, सबस्क्रिप्शन घेतलं त्याचं. सगळे त्याचे व्हिडिओ बघितले. ट्रॉमा झाला भॅंचो. हा, आणि मला आत्ता मला भेटलं, नाटकं करतोय एकदम संस्कारी. नमस्कार. अबे नमस्कार, भोंगळा बघितलंय तुला मी. हा, आदित्य तुम्हाला कळालंच असेल त्याच्या भाषेवरून की तो गावठी आहे. हा, माहिती ना, गावठी आहे त्याला. सॉरी, हा तेवढा. एक मिनिट. अरे हा हा हा, तू हा होता. अरे ॲक्च्युली नावामध्ये कन्फ्युजन आहेत ना, दोघं पण एवढे इम्पॉर्टंट नाहीत. बट हां, पण विशालला माहीत नाही आहे बॉडी काउंट म्हणजे काय. माहिती आहे तुम्हाला बॉडी काउंट? माहिती आहे ना तुम्हाला की बॉडी काउंट याला माहीत नाही आहे बॉडी काउंट म्हणजे काय. मला येऊन हा विचारतो की बॉडी काउंट म्हणजे काय. म्हणलं तू किती क्यूटू आहेस यार बाई, किती इनोसंट आहे यार, तुला बॉडी काउंट पण नाही माहिती आहे. बॉडी काउंट म्हणजे की तू किती मुलींसोबत केला. म्हणतोय 18. म्हणलं त्यांच्या 18 मुली नाही, म्हणतोय मुलं. हा, तुम्ही विसरले का निसर्ग गे आहे म्हणून. विसरू नका, जोक कुठून पण येईल. विसरू नका. पण मला थोडी सिंपती वाटते याच्याकडे बघून, विशालकडे बघून. कारण की याच्या ना एकदा हॉस्टेलमध्ये खूप खराब ह्याच्यामध्ये घटना झाली याच्यासोबत. हॉस्टेलमध्ये एकदा हा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की अरे ब्रो, काल रात्रीला हॉस्टेलमध्ये भूताने माझी गाण मारली. मी म्हटलं तुझा रूममेट कुठे होता. म्हटलं की अरे तो खूप घाबरला होता, तो माझा मागे लपला होता. मी म्हटलं चुतिया, तुझ्या रूममेटनेच तुझी याच्या रूममेटला पकडलं मी 4-5 थापडा मारल्या. तर मला म्हणतो सॉरी सॉरी भैया, आज तुम्ही भूत बना. अबे हा, एकदा विशाल आणि मी शो करायला दिल्लीला गेलो होतो. तुम्हाला भरोसा नाही येणार की याला दिल्लीमध्ये शो भेटला, पण आम्ही गेलो होतो दिल्लीला. आणि मला आता पण आठवतंय, आपण दिल्ली मेट्रोमध्ये बसलो होतो.
आम्ही दिल्ली मेट्रोमध्ये जात होतो, ठीक आहे. तर मी याला वॉर्निंग दिली, म्हटलं बघ ही दिल्ली आहे हे ना, दिल्ली मेट्रो आहे. तुम्ही बघितले असतील दिल्ली मेट्रोचे रील्स आहे ना, फेमस आहे, पोनअप म्हणून फेमस आहे दिल्लीमध्ये. म्हणलं इकडे एकदम ना गावठी लोक आहेत इकडले हे आहे ना, असे जाट वगैरे, ह्यांच्या नादी नको लागू. जर तुझ्यासमोर काही पण घडलं तर एकदम शांत राहा, काय नको म्हणू. तो बोलला ठीक आहे. आणि आम्ही मेट्रोमध्ये चढलो आणि मी राईट साईडला बघितलं, हा इथे होता, तिथं राईट साईडला एक माणूस हलवतोय. तर हा मला म्हणतोय की अरे मनीष यार, हा तर डायरेक्ट हलवतोय यार. मी म्हटलं इग्नोर कर इग्नोर. तर म्हणतो यार कसं इग्नोर करू, माझा हात पकडून हलवतोय. एकदा कपिलसाठी टाळ्या मित्रांनो. किती लोक कपिलला ओळखतात इथे? 3-4 लोक ओळखतात. 130 के फॉलोअर्स आहेत ना मराठी लेजंडचे, तरी 4 लोक. तुम्ही कशा ओळखता? कोणते वाले? निसर्ग सोबतचे का कोणते वाले व्हिडिओ बघितले का? ऑलरेडी शो आहे ना लेटंट, बघितला नाही का तुम्ही? अच्छा, तुम्हाला पण डिलीट झालेले व्हिडिओ आवडतात म्हणजे. लिंक चालू का तुम्हाला पाठवतो मी. कपिल मित्रांनो, पहिले कपिलला आय थिंक मी या पॅनलमध्ये सर्वात म्हणजे जुना मित्र आहे. आय थिंक कपिलला मी 2017 पासून ओळखतो. कपिल पहिले हिंदीमध्ये करायचा मॅम, आणि आता तो मराठी इंडस्ट्रीची आता तो आईज होतोय. बट पहिले तो कपिल हिंदीमध्ये होता, आता मराठी इंडस्ट्रीमध्ये आलाय. मराठी इंडस्ट्रीला पण तो आता ग्रो करण्यापासून थांबवेल. याचं नाव कपिल नाही, IPL असायला पाहिजे. हा, कपिल आपल्या कॉमेडीवर खूप मेहनत करतो. हे लोक खोटं बोलत आहेत की तो करत नाही. कपिल खूप मेहनत करतो आपल्या कॉमेडीवर. खूप काही गोष्टी ॲड करतो तो. फेक लाफ, चोरलेले जोक्स, चोरलेला शो, खूप काही. कपिल पण माझ्यासोबत गांजा फुकतो. हा, माझ्यापेक्षा जास्त कधी कधी. मी म्हणलं कपिल एवढा नको गांजा फुकूस, तुझी स्मरणशक्ती कमी होईल. तर तो आता बदाम खाता वेळेस गांजा फुकतोय. कपिल आता खूप आजकाल त्याने खूप स्विमिंग चालू केलं आहे, कारण की उन्हाळा चालू आहे त्यामुळे. परवाच येऊन मला बोलला की यार त्या स्विमिंग पूलवाल्यांनी ना मला तिथून हाकलून टाकलं. म्हणलं का? तर हा म्हणला की मी ना स्विमिंग पूलमध्ये मुतत होतो. म्हणलं तू चुत्या आहेस का? असं कळायला नाही पाहिजे ना तू मुतते म्हणून. त्यांना कसं कळालं? तर म्हणते की मी उभा राहून मुतत होतो. मग तर कळेलच नाही यार बाई. ठीक आहे, दॅट्स इट यार गाईज. सोहम गाईज, सो त्या सोहमसाठी सोहम बघा एकदा सोहमकडे एकदा गाईज तुम्ही सगळेजणे. सोहम जर RJ नसता तर तुम्हाला असं नाही वाटत हा कोयता गँगचा मेंबर असला? नाही वाटत? आत्ता जर असं एकदा ऑफेन्सिव्ह जोक मारला ना कोयता काढेल पॅन्चो की अरे असं कसं म्हणून यार. सोहमचा मी एक व्हिडिओ बघितला आत्ता यूट्यूबवर. बिग बॉसबद्दल त्याने एक व्हिडिओ टाकलाय आणि तो त्याबद्दल बोलतोय की बिग बॉस, मराठी बिग बॉसचे जे ॲक्ट्रेस आहेत ज्यावेळेस ते सकाळी उठतात त्यावेळेस त्यांना प्लीज मेकअप लावा, त्यांचा चेहरा खूपच खराब दिसतो. याचा चेहरा बघा. हा ज्या साबणाने आंघोळ करतो 10 मिनिटानंतर ती साबण आंघोळ करायला जाते. डेटॉलमध्ये जो असतो ना 1% वाचलेला जंतू तो हाच आहे. ठीक आहे. हे काय लिहिले यार मी बेंचो. तुम्हाला सोहमकडे बघून असं नाही वाटत की 1-2 थेंब कमी पडले पोलिओचे? हा,
तेच 2 थेंब कपिल आणि सर्ग. बट मी ज्यावेळेस सोहमला भेटलो मला एक गोष्ट कळाली की सोहमचं कम्युनिकेशन स्किल खूप छान आहे. लाईक गुड, रिअली गुड कम्युनिकेशन स्किल. पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी फेकतो हा भाई, फालतू बकचोदी. काय पण विचारा. मी याला विचारलं वाय आर यू सिंगल, तर म्हणतो आय एम सिंगल बिकॉज गॉड इज बिझी रायटिंग दी बेस्ट लव्ह स्टोरी फॉर मी. परवा येतं व्हॉट्सअप स्टेटस बघितलं, इलाका किसी का भी हो धमाका हमारा ही होगा. सोहमची एक गर्लफ्रेंड पण होती, तुम्हाला माहीतच असेल, ज्याचे मित्र आहेत इथे. सोहमची गर्लफ्रेंड होती, खूप प्रेम करायचा सोहम तिच्यावर. एवढं प्रेम करायचं की तो तिला प्रेमाने बुब्बू बोलायचा आणि ती याला गांडू. कसं झालं काय एक्झॅक्टली. तर हा मला म्हणला की यार तिची गर्लफ्रेंड होती ना, ती गर्लफ्रेंड आणि त्याचा एक मित्र होता आकाश, ते दोघं एका क्लबला गेले आणि त्या क्लबमध्ये त्यांनी दारू पिली आणि त्यांना नंतर कळालं की तो एक सेक्स क्लब आहे. आणि मग त्यांनी तिथे दारू पिल्यानंतर थोडंसं हँकी पँकी, चुम्मा चाटी, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. नंतर त्यांनी मग घरी गेले आणि केला. आणि मला म्हणतो की यार मला ही गोष्ट आता एकदम म्हणजे एकदम मला खूप वाईट वाटतंय, मला कळत नाहीये, मला खूप डिप्रेशन होत आहे, मला खूप अँझायटी होत नाही, मला कळत नाहीये मी काय करू आता, प्लीज हेल्प मी. मी म्हटलं ब्रो माझ्याकडे एक टेक्निक आहे, प्लीज रिलॅक्स, काम डाऊन, जोरात श्वास घे आणि हे सांग हे क्लब कुठे आहे. सोहमचं मी इंस्टाग्राम बघितलं भाई, 344K फॉलोअर्स. भाई नाशिकची शान आहे सोहम. यूट्यूबवर कॉन्टेंट टाकतो, इंस्टाग्रामवर कॉन्टेंट टाकतो, एवढे सगळे यांनी व्हिडिओज टाकलेत, एवढे सगळे त्यांनी 537K सबस्क्रायबर आहेत भाई यूट्यूबवर. 537K सबस्क्रायबर, 344K फॉलोअर्स, ऑलमोस्ट 2 ते 3 हजार यांनी व्हिडिओज टाकलेत. त्यानंतर नाशिकचं नाव एवढे यांनी मोठं केलंय. लाज वाटायला पाहिजे तुला. तो अशोक खरात भेंचोद, 5 व्हिडिओज, ह्याच्यापेक्षा फेमस, मिलियन मध्ये व्ह्यूज. चलो दॅट्स माय टाइम गाइस, थँक्यू सो मच, यू बीन ग्रेट. भाई याची मराठी ऐकून असं नाही वाटलेला चोपड्यावरून आणलंय. साला घाला कपडा चाला चोपडा. आपण नेक्स्ट कॉमिक कडे वळूया आता. गिव्ह अप फॉर कपिल गाईज. कपिल खूप मोठा कॉमिक आहे, खूप मोठा म्हणजे वयाने मोठा. कपिलचा स्वतःचा कॉमेडी क्लब आहे. ऑर्केस्ट्रावाल्यांनी कॉमेडी सुरू केली की असे कॉमिक भेटतात. कपिल खूप मोठ्या मोठ्या स्टँडअप कॉमिक्सला ओळखतो. ते याच्या क्लबमध्ये येतात परफॉर्म करायला. हा त्यांना विशालची व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो हा पुण्याचा बेस्ट कॉमिक आहे. मग ते याला रिजेक्ट करून याला ओपनिंग स्पॉट देतात. कपिल एवढे जास्त ओपनिंग स्पॉट करतो, याचं नाव इंडस्ट्रीमध्ये स्पॉट बॉय म्हणून फेमस आहे. कपिलचं युजर नेम आहे भाई मराठी कपिल. कारण याच्याकडे बघून वाटतं पण की याने ठेवलं पाहिजे, गरजेचं आहे. मला स्वतःला वाटलं होतं पहिले बिहारी आहे हा बडवा. हा जर का पान टपरीवर गेला पान खायला ना फ्री मध्ये देतात, दादा आपणाही लडका आहे. कपिल खूप सेफ खेळतो भाई, पण खूप जास्त सेफ खेळतो. म्हणजे अगोदर स्वतः 4 IPL खातो. गिव्ह अप फॉर कपिल गाईज. चला मित्रांनो, काय भाई मी खरं स्वतःला लकी समजतो भाई. मी 1 वर्ष झालंय मराठी लेजन्स करतोय है ना, आणि चांगलं चालू आहे शो, ठीक आहे. नाहीतर मला पण वाटलं असतं भाई, मला असं बाकीच्या पॅनल मेंबर सारखी अशी गरज नाही या शोची इंट्रोडक्शनसाठी. या सगळ्यांचं तेच झालंय भाई की चला ठीक आहे आपलं विजिबिलिटी भेटेल. पण जसं चाललाय शो मला वाटतं निगेटिव्ह मध्ये जाणार आहे ते. सोहमची पण आतून फाटलेली मला माहिती आहे. मी स्वतःला हेच समजवतोय की चला आपल्यापेक्षा आणखी मोठ्याचं कटलंय. सोहमचे तर जास्त फॉलोअर कम होतील.
भाई मी बघितलं किती पण होते, कॉपी केला शो, पण मी ग्लॅड आहे भाई, फायनली मी असा एका शो मध्ये आलो, एकदम ओरिजिनल कॉन्सेप्ट. एका साईडला पॅनलिस्ट बसले, एका साईडला गेस्ट बसलाय, मध्ये चष्म्यावाला होस्ट आहे. पण भाई निसर्गसाठी एकदा टाळ्या भाई, खूप मोठ्या गट लागतात. येस, निसर्ग तुम्ही असं ऐकलं असेल ना, आजकाल निसर्ग खराब होत चाललाय. हाच आहे तो निसर्ग भाई, लई खराब भाई. असा निसर्ग असेल तर ग्लोबल वॉर्मिंगचा याची गांड भाई. गांडून आठवलं विशाल, खूप वेळ झाला चाटली नाही तू भाई, 2 तास झाले भाई. भाई याच माहिती का, निसर्गचं तेच आहे भाई. याचं खरं नाव पाहिजे होतं प्रदूषण भाई. हा पोल्युशन आहे, हा खरंच कॉमेडीमध्ये पण तसंच आहे. हा याचं तेच आहे भाई, दुसरं काही चालत नाही. आणि हा जळगावचा आहे, माहित नाही सांगितलं त्याने मध्ये, जळगावचा आहे. जळगावची गरमी आणि निसर्गच्या जोकमध्ये एक सिमिलरिटी आहे की ऑडियन्सला दोन्ही गोष्टी सहन नाही होत. निसर्गकडे नीट बघा तुम्ही, असं निसर्गची पूर्ण बॉडी अशी राऊंडेड नाही वाटत तुम्हाला? चेहरा गोल, पोट गोल, गांड गोल, सगळं गोल 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 गोल. याची हाईट नाही मोजत भाई, रेडियस मोजता याची. हा पळायला जातो ना, स्टेप्स काउंट नाही होत, रोटेशन पर मिनिट काउंट होतात. याला कोणत्या ग्रुपमधून फोटोमधून असं क्रॉप केलं ना, क्रॉप नाही करत लोक, असं ऑर्बिट करतात, याला बाहेर काढून. निसर्गमध्ये आणि 1 डझन केळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे, दोघं 12चे. एकदा विशालसाठी टाळ्या मित्रांनो, विशालसाठी टाळ्या. खूप जण म्हटले विशाल रिप्लेसमेंट कॉमिक आहेस. विशाल याच्यामुळे पण आहे आज पॅनलवर, कारण हे कारपेंटरचं काम त्यानंच केलंय. विशालचं फक्त असं बघून वाटत नाही विशालला की त्याचं फक्त नावच विशाल असेल. कोल्हापूरचा आहे तो, कोल्हापूरमध्ये एक शिवी खूप फेमस आहे रांडेच्या, यालाच बोलतात ते सगळे. पाईल्स मला सांगत होता मित्रांनो की कपिलला पाईल्स झालाय. होणारच, तुम्हाला माहिती पाईल्स कशामुळे होतो? तिखट खाल्ल्यामुळे. मी तर नाही खात, पण हा खाऊन जे चाटतो ना माझी, कमी करावं लागेल भाई. विशालची पर्सनॅलिटी असं थोडी काका टाईप नाही वाटत का? थोडं काकावाली वाईफ देतो विशाल. असं वाटतं डेटवर गेला ना, पोरीला आशीर्वाद देऊन येत असेल. जे आहे ते आहे मित्रांनो. आता मनीष खोटं बोलत असेल, मी नाही बोलत खोटं. भाई विशालकडे बघून वाटतं त्या तोंडात आता पण काय छाप आहे. एकदम ती वाली वाईफ देतो माहिती. त्याच्याकडे बघून वाटतं त्याच्या खिशात रेशन कार्ड असणार, की रस्त्यात कुठं स्वस्त तांदूळ भेटले चला. भाई एवढा गरीब आहे ना, अशी गरीब पर्सनॅलिटी दाखवतो ना तो एकदम, तर अर्ध्या गोणी राईस मध्ये पण कन्वर्ट होऊन जाईल. आणि खूप डम आहे भाई, खूप डम आहे. त्याला वाटतं हॅरी पॉटर पण आपचा माणूस आहे. एकदा जोरदार टाळ्या आदित्यसाठी, एकदा जोरदार टाळ्या. कमान 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 कमान. आदित्य सावंत. सावंत नाव ऐकल्यावर मला 2 लोक जास्त आठवतात, एक राकेश सावंत आणि एक अभिजित सावंत. राकेश सावंत फेमस आहे, अभिजित सावंत टॅलेंटेड आहे. हा फेमस पण नाही, टॅलेंटेड पण नाही भाई. खूप जास्त भाई याच्याकडे असं एकदम साधी वाईब येते भाई. एकदम असं सिंपल माणूस वाटतो की जसं गोंडूस तसा, की त्याच्यामध्ये तुम्ही बघा असं वाटतं ना, त्याच्या खिशामध्ये पॅराशूटची बाटली, पॉनचा डब्बा असणार, की एक छोटा कंगवा ठेवलाय, आई मला भांग पाडून दे भाई. एकदम अशी तशी वाईब भाई याची माहिती. ते अवतार पिक्चरला पण ब्ल्यू पिक्चर म्हणतो, की आज मी ब्ल्यू फिल्म बघून आलो. 3रा पार्ट पण आलाय, त्यात पाणी वेट पण होतं भाई. खूप जास्त भाई. याला कोणी 3 पण बोललं ना, असं वाटतं याला फक्त कॅमेरा पकडायलाच बोलतील. खूप सिंपल आहे भाई, खूप सिंपल. याला मी एकदा विचारलं तू हलवतो का कधी, तर म्हटलं छी, ते सगळं लग्नानंतर.
बघून त्याची वाईब येते माहिती का, हा चड्डी घालून आंघोळ करत असणार की अरे दिसलं तर भाई त्याला नाईट फॉल होतो तर मग माझ्या नन्नूला सर्दी झाली. त्याला रॉक पेपर सीजर ऍडल्ट गेम वाटतो, कारण त्याच्यामध्ये असं असं करावं लागतं पहिले. सिंगल चाइल्ड आहे आदित्य, सिंगल चाइल्ड. त्याच्या आईला खूप वाटायचं की अरे पोरगी पण असती तर लहानपणी याला फ्रॉक घालून पोरगी बनायची मध्ये मध्ये. हा पण साथ द्यायचा, नुन्नी 2 पायामध्ये अडकून व्हायचं, मी पोरगी मी पोरगी. ती नुन्नी आणखी तिथं चिपकून आहे. खूप सॉफ्ट भाई, खूप सॉफ्ट. तर कधी हार्ड होतं बघितलंच नाही. अरे यार हे राहिलं भाई. तुम्ही निसर्ग मध्ये माहिती का, निसर्ग खूप फेमस झाला होता मध्ये, खूप जास्त फेमस. तुम्ही बघितलं असेल निसर्गला, क्वारंटाईन झाल्या हे बघा, हे बघितलं याला. अरे थांबा, तुम्हाला असं फोटो नसेल बघितलं, तुम्हाला ऑडिओ ऐकवलं त्याचं. दिखा दूंगा, अर्बन लाइन में घर देख रहे सेम आहे. हो, आ जाओ दिखा दूंगा. आतापर्यंत तीच व्हायरल क्लिप आहे भाई त्याची. एकदा जोरदार मनीष साठे मित्रांनो, कमान. लय भडवाय बाई. मी आदित्यला बघितलं हे केलं, मी विशालकडे गेलो, मी मेट्रो मध्ये गेलो. भडवा तू कशाला असतो प्रत्येक ठिकाणी. भाई उगाच सोहमच्या नावामध्ये घेतलंय. हे जे गे वगैरे सांगत होता ती एक गोष्ट बरोबर बोलला की आपल्या कम्युनिटीला आपले लोक माहिती असतात. मला माहिती आहे सोहम स्ट्रेट आहे, कारण मी पण स्ट्रेट आहे. त्याला गे बरोबर माहिती आहे एकमेकांचं त्यांना. मनीष आज पॅनलवर याच्यामुळेच आहे की प्राईड मंथ चालू आहे. भाई त्याच्याकडे बघा, तुम्ही असं गेईश नाही वाटत तो. पूर्ण पॅनल मध्ये कोणी गे वाटत असेल तर मनीष वाटत असणार. पूर्ण गे वाली पर्सनॅलिटी भाई. ज्या दिवशी व्हॉट्सअप बंद होईल ना, तो कॉमेडी पण बंद करून टाकेल. शो झाल्यावर नवलेबीच्या खाली उभा असतो तो. भाई लय कमाई भाई. शो मधून रोजचे 200 कमवतो, नवलेबीज करून 2000. लय मेकअप करतो भाई. कोणी दिसणार नाही, तो एकटा दिसेल तुम्हाला. त्याचं असं बॅकअप ऑप्शनच आहे, करिअर ऑप्शन, की कॉमेडी नाही चालली तर तो थायलंडला जाऊन लेडी बॉय बनेल. त्याच्यामुळे आज तो आलाय की अरे सोहम सोबत थोडी मैत्री करून थायलंड बद्दल टिप्स घेईल, की थायलंडला लावून देशील बा जॉब तू. भाई एकदम असं पोरींसारखे आहे माहिती, असं त्याच्याकडे बघून वाटतं पण भाई त्याच्या मोबाईलच्या मागे पैसे असं कव्हर बॅक कव्हर मध्ये ठेवले असणार आहे, जे त्याने नवले ब्रिज म्हणून कमवले. खूप फुकतो भाई तो, खूप, जसं यांनी सांगितलं खूप जास्त फुकतो. आज तो खुश झाला होता भाई की त्याला वाटलं माझा डीलर आज गेस्ट म्हणून आलाय. अरे भाई एकदा जोरदार आहे भाई. द मॅन ऑफ द आर सोहम साठी भाई, कम ऑन. हाफ मॅन ऑफ द आर. त्याचं याच्याकडे हेच याचा फेवरेट शो आहे, जसं यांनी सांगत होते, श्रीमान श्रीमती. त्याच्यामध्ये हा श्रीमतीला जास्त रिलेट करतो, कारण तिला पण श्रीमान आवडायचा. भाई हा जेव्हा स्वतःचे फोटो काढून पाठवतोय एखाद्या पोरीला, पोरगी म्हणते लाज नाही वाटत डिक पिक पाठवतोय. सोहमनं आता कार घेतली आहे, रेड कलरची कार. जसं सगळ्यांनाच माहिती आहे त्याला स्वतःची लाल करायची खूप सवय आहे. त्याची हाईट म्हणजे आता तेच आहे ना भाई, की हाईट बद्दल तेच आहे भाई. हाईट खूप कमी आहे, ठीक आहे, खूप जास्त कमी आहे भाई. म्हणजे असं तो तेच करतो. त्याचे मित्र वगैरे पण आलेले ना, असे हायटेड मित्र पकडले त्यांच्यासोबत फिरायला जातो, म्हणतो असा फोटो काढा माझा, मग कॅप्शन मध्ये टाकतो ड्रोन शॉट. सोहमची हाईट एवढी कमी आहे, तो उभ्या करतो. जेव्हा लोक याला म्हणतात तुम्हाला जाड बरोबर आहे, तो खरंच झाड बरोबर आहे भाई. सचिन सोबत फोटो आहे भाईचा, सचिन तेंडुलकर सोबत. त्याच्यापेक्षा पण छोटा आहे त्याच्यामध्ये. तो लिटल मास्टर, हा फक्त लिटल आहे. टक्कीला शॉटला 90चा पॅक म्हणतो हा खूप छोटा आहे भाई. हा किती वेळ कोणासोबत पण बोलून द्या, तो स्मॉल टॉकच असतो.
याची फेवरेट मूवी आहे जजंत्रम ममंत्रम. भाई जेव्हा याची गर्लफ्रेंड हायच घालते ना तेव्हा हा स्टेटस टाकतो, आता मी लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहे. भाई थायलंडला गेल्यावर स्ट्रीप क्लब मध्ये गेला होता. स्ट्रीप क्लब मध्ये लॅप डान्स साठी पैसे दिले आणि स्वतः मांडीवर जाऊन बसला तिच्या. कर हे नसता का लॅप डान्स देशील. पण यार जोक्स असायच आहे भाई. एक गोष्ट सांगायची आहे की एवढं भारी आता म्हणजे तुम्ही जसं मनीषा पण सांगितलं सगळ्यात जास्त फॉलोअर आहे आणि खूप वेळपासून करतोय क्वारंटाईन नंतर जे त्यांना काम वगैरे करायला चालू केले खूप मोठे गट्स लागतात भाई. एवढं चांगलं तुम्ही कंटिन्यू कंटेंट टाकताय, चांगलं कंटेंट टाकताय, लोकांपर्यंत पोहोचताय, एवढी ऑडियन्स आहे. एकदा जोरदार टाळ्या भाई सोहमसाठी. म्हणजे खूप लोकांसाठी मोटिवेशन आहे भाई की चेहरा कसा पण असो बस कंटेंटवर काम करा तुम्ही. ठीक आहे. ओके थँक्यू गाइस. माय नेम इज कपिल. एकदा जोरदार टाळ्या भाई. गिव्ह इट अप फॉर कपिल गाईज एकदा. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट आपला जो रोस्टर असणार आहे तो असणार आहे द मॅन ऑफ द आर सोहम. एकदा टाळा वाजवा सोहमसाठी. तर सोहम बद्दल तुम्हाला थोडं सांगतो. सोहम नाशिकचा आहे आणि नाशिकला बेस्ट क्लायमेट सिटी असं म्हणतात. पण सोहमकडे बघून समजतं की क्लायमेट किती चांगलं असलं तरी त्याच्याने फक्त मूड चांगला होऊ शकतो, स्पर्म क्वालिटी नाही. सोहमची फेवरेट इंटरनॅशनल डेस्टिनेशन आहे थायलंड, कारण याला लेडी बॉयज खूप आवडतात. 2 वेळेस गेलेला आहे थायलंडला आतापर्यंत. बाहेर आदित्यला विचारतो बॉय और लेडी बॉय. आदित्य म्हणतो नाचा आहे मी. सोमचा सचिन सोबत फोटो आहे, बघितला असेल सगळ्यांनी. ठीक आहे. खूप फ्लेक्स करतो भाई तो फोटो तो, कारण तोवर ना सचिनने याची कॉमेंट्री नाही ऐकली होती. नाहीतर फोटोचं तर नाही माहिती मला, बॅटेची ग्रीप नक्कीच. सोम स्वतःला देव माणूसचा पोर्ट्रे करतो की भाई मी देव माणूस आहे म्हणून. आश्रम मधला बॉबी देवल वाटतो. सोम खूप छोटा आहे भाई, लहानपणापासूनच खूप छोटा आहे सोहम. सोम जेव्हा जन्माला आला होता डॉक्टरांना आणि त्याच्या घरच्यांना वाटलं होतं अबॉर्शन झालंय. लहानपणी ते बाळ माहिती तुम्हाला ते सिरियस असतात, त्यांना काचेच्या पेटीत वगैरे ठेवतात. सोमला टिकटॅकच्या डबीत ठेवला होता. सोहमला रॉक बॉटम हिट करायला पण शिडी लागते. सोहमची एक गर्लफ्रेंड पण होती, ती याला सॅनिटायझरची बॉटल म्हणून यूज करायची. नाशिकचे अंगूर खूप फेमस आहे, पण सोहम नाशिकची मनुक आहे. सोहमचा रिसेंटलीच ब्रेकअप झालाय आणि ब्रेकअप व्हायचं कारण पण चांगलंच होतं यार, म्हणजे इट वॉज जेन्युइन. कारण तिला याच्या बॅगेत श्रीमान लेजंडची चड्डी सापडली होती. एनिवेज आज श्रीमान सोबत त्याची गर्लफ्रेंड आहे, कारण की सोहमला आम्ही इथे घेऊन आलो. आणि सोहम 12वी पर्यंत शिकलेला, तुम्हाला माहिती आहे? माहिती होतं? येस. ठीक आहे. सोहमचे प्रनाउन्स आहेत ही शी इट, कारण 12वी पर्यंत तेवढं शिकवतात. सोहमला गवारची भाजी खूप आवडते, कारण तो 12वी पास आहे. गिव्ह इट अप फॉर सोहम गाईज. एकदा टाळ्या वाजवा जोरदार. बापरे, मला ते हास्ययात्रा पाहायचा फील होत होता. साईडला बसून बळजबरी हसायचं नाही कंटिन्यू. मला माहित असतं इच्छी होते की लावत नसतं माहिती आहे का. अरे 5-10 हजार मला पेट्रोलला लागले बाई. हे फार नाशिकचं करत होते. जसं मगाशी म्हटलं माझा बॉडी काउंट 18 आहे, आता 22 करू, त्यांना कळेल नाशिकर कसे घेतात. सुरुवात आपण कपिलपासून करू, कारण मी फक्त त्यालाच ओळखतो. आपण कपिलचा शो मराठी लेजंड्स ज्यांनी बघितलाय, दुर्दैवाने ज्यांना चुकून आला असेल, 100 लोक एकत्र करतो, त्यांना काहीतरी चिवतेगिरी करायला लावतो आणि मग युट्यूबवर 20-30 हजार व्ह्यू घेतो. याला असं कपिलला असं वाटतं का समैरण आहे, पण लोक त्याला चिवत्या म्हणतात. आणि गेस्ट लिस्ट त्याला असं वाटतं की 4-5 लोकांना बोलवायचं, त्यांच्यामध्ये आपण जाऊन बसायचं, म्हणजे आपण लेजंड होऊ असं आहे. आणि त्याच्या गेस्ट लिस्ट मध्ये तो बोलून भूषण मंडलिक आणि मृणाल दिवेकरला बोलवतो. म्हणजे एकाला इज्जत द्या, दुसऱ्याला पार्लेजी, गावभर बोंबा मारतात. कपिलचा मी शो बघितला युट्यूबवर आणि मला कळलं की युट्यूबवर त्याला कोणी घंटा बघत नाही, पण इंस्टाग्रामवर त्याला खूप लोक बघतात. इंस्टाग्रामवर त्याला काही रीलला मिलियन व्ह्यूज गेले आहेत.
याच्यातनं सिद्ध होतं की कपिल जे पण चांगलं करतो ते फक्त 30च सेकंद चांगलं करू शकतो. मगाशी जसं निसर्ग म्हणा की कपिल खूप सेफ खेळतो, एकदम त्याला काही रिस्क नाही घ्यायची असते. तर कपिलचा जो क्लब आहे जिथे तो 4-5 लोकांना मस्करी करायला बोलवतो त्याचं नाव त्यांनी ऑरेंज कॉमेडी क्लब ठेवलंय. कारण त्यांनी देशाची राज्याची दोघांची स्थिती बघितली आणि त्याला कळलं की ऑरेंजच नाव ठेवावं लागेल. आता देशामध्ये 2 ऑरेंज कॉमेडी क्लब आहेत, त्यात पण तो दुसराच आहे बाबा. कपिल चांगला कॉमिक झाला म्हणून ठीक आहे, नाही त्याचं तोंड बघितलं तर असं कन्फर्म वाटतं की कन्नडच्या घाटामध्ये हा पेरू विकत असता. बरंच काय काय लिहिलंय, चांगलंच वाचतो जरा. कपिल असं ऐकलंय पण की पर्सनल लाईफ मध्ये असं खूप गोड बोलाय आणि त्याच्या चड्डीत खूप मुंगळे आहेत. त्यातलाच एक मुंगळा हा विशाल आहे, ज्याला आज तो इथं घेऊन आलाय. विशाल कपिलला बेस्ट फ्रेंड समजतो, कपिल विशालला चाट्या समजतो. पुढचा आपण कपिल नंतर विशालकडेच वळणार आहे. कपिलला कळलं की विशाल त्याची खूप कमी चाटतोय, त्यामुळे आज त्याला शोला घेऊन आलाय. या शोला गेल्यानंतर खोलीमध्ये चाटाचाटीचा कार्यक्रम होणार आहे. विशालकडे बघून एकदा असं वाटत नाही का गेला बायकांचा नाद असेल म्हणून. एकदा नीट बघा, आहे ना म्हणजे कन्फर्म. हा एवढा भोळा दिसतो, असं वाटतं गेला जर समुद्रामध्ये फेकला अंगठा चोखात बाहेर येईल पोरगा. मी असं ऐकलं की विशाल अजून पण कमोडा मांडी घालून शी करतो. तो इतका गावाकडचा की त्याला कळलं नाही अजून कसं हागायचंय. आणि जर कमोडवर नीट शी नाही झाली तर अधून मधून तो स्टेजवर येऊन हागून देतो. विशाल पॉवरची गोळी घेतली एकदा, पॉवरची गोळी घेतो ना हलवून झोपतो हा. विशालची गर्लफ्रेंड त्याला म्हणते की भाई प्लीज झोपताना चष्मा घालून झोपत जा, कारण जी चष्मा नाही घातला तर हा चुकून बेंबीत बोट घालतो. मित्रांनो, आदित्य मला घंटा माहित नव्हता कोण आहे. मी इथे आलो, मला कळलं की हा पोरगा कोणतरी आलाय, एसीच्या वा भेटते म्हणून बसवलाय की काय करतो आहे तू. याच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे. 4-5 मोठे माणसं एसी मध्ये बसवलंय, जाताना 2 बिस्किट पुढे. एकदा याचं तोंड बघा तुम्ही आदित्यचं, मी पण आलेलं बघितलं. हा पोरगा आहे ना मम्माच बॉय आणि पापाच प्रिन्सेस वाटतो. एक XX क्रोमोझोन, एक XY क्रोमोझोन, तू YZ क्रोमोझोन आहे बॉ. एखाद्या मुलीकडे गेला तर मुलगी तोंडी कावटा, जे तोंडामध्ये जी कवटी गेली कारण तोंडात आहे ना सारखं आहे बॉ. मला या पोराकडे बघून असं कॉन्स्टंट वाटतं हा मम्मी सोबत किटी पार्टीला जातो. ते एक सोनपापडीसाठी धावपळ करतात ना, त्यातलं कॅरेक्टर वाटतं मला. याला आता नुकतंच कळालं की मी IPL ला कॉमेंट्री केली म्हणून. त्याने मला फोन केला, तो मला म्हणला की बाबा चिअर गर्ल म्हणून जागा खाली आहे का. तो भोळा आहे अजून पण हातच हलवतो, त्याला कळायचं. आदित्यला एखादी मुलगी चुकून म्हणली स्पँक मी डॅडी, तर हा त्याच्या बापाला जाऊन सांगतो. मनीष कोण आहे तुमच्यात? मनीष मी लय मेहनत घेतली असती काय, तुम्हाला खरं सांगतो. एका शोध चोरलेल्या माणसाला बोलवलं, एकाने दुसरा शोध चोरला, ChatGPT वर लोगो बनवलाय, यांना व्ह्यूज आणायला मेहनत मी करायची. मनीषचं पण तोंड जे आहे बघण्यासारखं आहे, कारण मनीषकडे कॉन्स्टंट मला असं वाटतं की याच्या कामवाल्या बाईने याच्यावर मॉलेस्टेशनची केस ठोकली. ती भांडी घासायची आणि आता ताट करायचा जेवणाचं. मनीषच्या पूर्ण स्टँडअप मधनं आता जे काही मस्करी त्यांनी केली, प्रयत्न केला, आपल्याला कळलं का तो सेक्स जोक्स खूप मारतो. त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये त्याला वाटतं शिवी दिली का जोक पण फनी होतो. खूप सेक्स जोक्स मारतो तू मित्रा. मी असं ऐकलं की ज्या गोष्टींचा आयुष्यात तुटवडा असतो त्या गोष्टी माणूस हसण्यावरही करतो. शकाला का बुंबूंच्या पेन्सिलने लेंडू काढलं तर तू चाला असता वा.
मगाशी कोणतरी बोललं की हा फ्रीलान्सिंग वगैरे करतो. हा रोज रात्री 8 नंतर नाशिक फाट्यावर उभा असतो मित्रांनो. याच्या आयुष्यामध्ये सेक्सचा इतका अभाव आहे की याला कोणी देत नाही, आता हा स्वतःच द्यायला लागलाय. निसर्गाने मला बोलवलं इथे, तो मला नाशिकला भेटायला आलेला. तो मला म्हणलं की प्लीज कम हिअर वगैरे असं तसं. मग तोंड उघडून इथे उभं राहायला मला कळलं नाही की काय कम म्हणायचं होतं त्याला. याची ओळख मला तिसऱ्यानं करून दिली. तेव्हा याची ओळख मला करून देताना असं कळलं की याची एक स्पेशल ओळख आहे पूर्ण मराठी स्टँडअप सर्कलमध्ये की हा प्रणित मोरेला ओळखतो. बस एवढीच त्याची ओळख आहे. तर तिकडे एक गोटीचा फिरतो, एक गोटी इथे फिरते. कारण हा डेंटिस्ट आहे, हा डॉक्टर आहे. तर हा सहजासहजी पहिले लोकांना सांगतो का बाबा मी डॉक्टर आहे, बा थोडी इज्जत चार चौकात भेटावी म्हणून. तोंड पाहिलं का लोकांना असं वाटतं का जनावरांचाच असावा म्हणून. निसर्गाला मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं मला खूप किळस वाटली. मी त्याला स्टारबक्सला भेटायला बोलवलं, 450ची कॉफी वगैरे पाजली. आज तो जॅकेट घालून आलाय, तुम्ही त्याच्याकडे नीट बघा. 2 दिवस जर फुगा फुगवून ठेवला ना असा दिसतो. तो चुकीच्या ठिकाणी फुगलेला आहे मित्रांनो. निसर्ग जेव्हा डॉक्टर वगैरे झाला तेव्हापासून हॉस्पिटलमधल्या नर्सेस पण गायब झाल्या. कारण त्यांनाच इंजेक्शन टोचायचा, ते पण त्याचा बारीक पिंच. नुकतंच मी IPL ला गेलो आणि मला थोडंसं प्लेयर्स वगैरे ओळखी वगैरे आल्या. आणि मुंबई इंडियन्सचा फॉर्म आपण बघितला आदित्य, इट्स व्हेरी सॅड. तर त्यांना बुमराची रिप्लेसमेंट पाहिजे होती. तर मग मी त्यांना नाव सुचवलं की म्हटलं तुम्ही प्लीज निसर्गाला बोलवा, निसर्ग तुमच्यासाठी चांगली रिप्लेसमेंट असेल. आणि मग त्यांनी ट्रायलला बोलवलं निसर्गाला. तर निसर्ग बॉल टाकायला गेला, समोर रोहित शर्मा आऊट झाला. सगळे इम्प्रेस झाले. नंतर कळालं रोहित शर्माला 3 बॉल दिसत होते. दॅट इज अ फ्रॉम माय साइड गाइस. थँक्यू सो मच यार, थँक्यू. भाई काय किल केलाय सोहमनी. वा वा वा. सो दॅट वॉज द शो गाईज. हेच होतं बस.